नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारताची राष्ट्रीय चिन्ह कोणती आहेत आणि त्यांचा अर्थ काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर. भारताचा राष्ट्रीय पक्षी भारतीय मोर आहे. मोर हा जंगलातील अतिशय सुंदर, लाजाळू आणि हुशार पक्षी आहे. 1963 मध्ये हा भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित करण्यात आला, कारण तो पूर्णपणे भारतीय प्रथा आणि संस्कृतीचा भाग होता. भारतीय मोराने जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा राष्ट्रीय पक्षी असण्याचा मान मिळवला आहे. हे भारताच्या स्वच्छतेचे आणि सौंदर्याचे प्रतीक मानले जाते. उटी, तामिळनाडू येथे झालेल्या बैठकीत मोराबरोबरच करकोचा, ब्राह्मण पथक, बस्टर्ड आणि हंस यांच्या नावांवरही चर्चा झाली आणि शेवटी 26 जानेवारी 1963 रोजी मोराला भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित करण्यात आले. भारताचे राष्ट्रीय फूल कमळ. भारताचे राष्ट्रीय फूल कमळ आहे. कमळ पांढऱ्या, लाल, निळ्या, गुलाबी आणि जांभळ्या रंगात आढळते आणि ते प्रामुख्याने आशियाई देशांमध्ये आढळते. हे पवित्र फूल आहे आणि प्राचीन भारतातील कला आणि पौराणिक कथांमध्ये त्याचे विशेष स्थान आहे. हिंदू धर्म आणि पौराणिक कथांमध्ये देवी सरस्वतीला कमळाच्या फुलावर शिकवण्याची देवी म्हणून चित्रित केले आहे. ते विजयाचे प्रतीक देखील आहे, कारण कमळ चिखलात असते आणि ते हजारो वर्ष पुन्हा उगवण्यासाठी जगू शकते. कमळ हे पवित्रता, सौंदर्य, ऐश्वर्य, कृपा, प्रजनन, संपत्ती, समृद्धी, शहाणपण आणि शांती याचे प्रतीक आहे. म्हणून 1950 मध्ये कमळ हे भारताचे राष्ट्रीय फूल म्हणून स्वीकारले गेले. भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ. भारताचा राष्ट्रीय प्राणी रॉयल बंगाल टायगर आहे, ज्याला जंगलाचा प्रभू म्हणूनही ओळखले जाते. वाघाचे वैज्ञानिक नाव पॅन्थेरा टायगरिस आहे. तसेच ताकद, चपळता आणि सामर्थ्य या वाघाच्या मूलभूत बाबी आहेत. एप्रिल 1973 मध्ये भारतात वाघाचे संरक्षण करण्यासाठी प्रोजेक्ट टायगर सुरू करून बंगाल टायगरला भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्यात आले. हे उत्तराखंडामधील जिम कॉर्बेट नॅशनल पार्क येथून लॉन्च करण्यात आले. 1972 पर्यंत सिंह हा भारताचा राष्ट्रीय प्राणी होता. भारताचे राष्ट्रीय फळ आंबा. भारताचे राष्ट्रीय फळ आंबा आहे. आंब्याचे वैज्ञानिक नाव मँगोफेरा इंडिका आहे. भारताचे राष्ट्रीय फळ म्हणून ते देशाच्या प्रतिमेला अनुकूल, समृद्धी, विपुलता आणि समृद्धीचे प्रतिनिधित्व करते. भारतात विविध रंग आणि आकारात 100 पेक्षा जास्त जाती आढळतात. अनादी काळापासून भारतात आंब्याची लागवड केली जात आहे. मुघल अकबराने बिहारमधील दरभंगा येथे 1,00,000हून अधिक आंब्यांची रोपे लावली, ज्याला आता लखीबाग म्हणून ओळखले जाते. भारत हा आंब्याचा सर्वात मोठा उत्पादक म्हणून ओळखला जातो आणि जगभरात निर्यात होणाऱ्या एकूण आंब्यांपैकी
50% जास्त आंब्याचा वाटा भारताचा आहे. गोड, रसाळपणा आणि चमकदार रंगासाठी जगभरात लोकप्रिय असलेला आंबा जीवनसत्वे ए, सी आणि डी ने समृद्ध म्हणून ओळखला जातो. भारताचे राष्ट्रीय वृक्ष वटवृक्ष. भारताचा राष्ट्रीय वृक्ष वटवृक्ष आहे. वटवृक्ष शाश्वत जीवनाचे प्रतिनिधित्व करतो, कारण त्याच्या सतत विस्तारणाऱ्या फांद्या देशाची एकात्मता, वृक्षाची प्रचंड रचना आणि खोलवर असलेली मुळे दर्शवते. या झाडाला कल्पवृक्ष म्हणूनही ओळखले जाते, ज्याचा अर्थ इच्छा पूर्ण करणारे झाड आहे. वडाच्या झाडामध्ये भरपूर औषधी गुणधर्म आहेत आणि दीर्घायुष्याशी संबंधित आहे, म्हणून वटवृक्ष असे म्हटले जाते. वटवृक्ष विविध प्रकारचे प्राणी आणि पक्ष्यांनाही आश्रय देतो, जे भारताचे आणि त्यातील विविध वंश, धर्म आणि जातींमधील लोकांचे प्रतिनिधित्व करतात. भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी. हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. हॉकी हा राष्ट्रीय खेळ म्हणून घोषित झाला तेव्हा तो खूप लोकप्रिय होता. भारतीय संघाने 1928 ते 1956 दरम्यान 8 सुवर्ण, 1 रौप्य आणि 3 कांस्य पदके जिंकली होती. भारताने ऑलिम्पिकमध्ये सलग सुवर्ण पदके जिंकली तेव्हा ह्या खेळाने सुवर्णकाळ पाहिला. भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम. भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम आहे. भारताचे राष्ट्रीय गीत बंकिमचंद्र चटर्जी यांनी 1870च्या दशकात संस्कृतमध्ये रचले होते. स्वातंत्र्य लढ्यात अनेक स्वातंत्र्य सैनिकांना त्यातून प्रेरणा मिळाली आहे. सुरुवातीला वंदे मातरम हे भारताचे राष्ट्रगीत होते, पण स्वातंत्र्यानंतर जन गण मन हे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले गेले. भारतीय संविधान सभेने 24 जानेवारी 1950 रोजी वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारले. भारताचे राष्ट्रगीत जन गण मन. भारताचे राष्ट्रगीत जन गण मन आहे. भारताचे पहिले नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी 11 डिसेंबर 1911 रोजी हे गाणे मूळतः बंगालीमध्ये रचले होते. ते मूळ बंगालीमध्ये भारतो भाग्य विधाता म्हणून तयार केले गेले होते. भारतो भाग्य विधाता या गाण्याचा पहिला श्लोक 24 जानेवारी 1950 रोजी भारताच्या संविधान सभेने भारताचे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारला. भारताचे राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ. अशोक स्तंभ हे भारताचे राष्ट्रीय प्रतीक आहे. अशोक स्तंभ हा मौर्य समाजाचा सम्राट अशोक याने सारनाथ येथे बांधलेल्या स्तंभावरून तयार झाला आहे. गोलाकार ॲबॅकसवर पाठीमागे उभे असलेले 4 सिंह असतात. ॲबॅकसमध्ये हत्ती, घोडा, बैल आणि सिंह यांची शिल्पे आहेत. हे चाकाद्वारे वेगळे केले जातात, ज्यांना धर्मचक्र म्हणतात. कमळ चिन्हातून काढून टाकण्यात आले आणि त्याऐवजी भारताच्या राज्य चिन्हाच्या खाली सत्यमेव जयते म्हणजे सत्य एकट्याचा विजय हे ब्रीदवाक्य जोडले गेले. 26 जानेवारी 1950 रोजी सत्यमेव जयते या ब्रीदवाक्यावरील अशोकाचे सिंहाचे भांडवल प्रतिनिधित्व भारताचे राज्य चिन्ह म्हणून स्वीकारले गेले. भारताची राष्ट्रीय नदी गंगा नदी. भारताची राष्ट्रीय नदी गंगा नदी आहे.
हिंदू धर्मात गंगेला अतिशय पवित्र नदी मानले जाते आणि तिची पूजाही केली जाते. या नदीसाठी प्रसिद्ध असलेली भारतीय शहरे वाराणसी, अलाहाबाद आणि हरिद्वार आहेत. गंगा 2510 किमी पर्वत, मैदाने आणि दऱ्यातून वाहते आणि देशातील सर्वात लांब नदी आहे. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी रिव्हर डॉल्फिन. भारताचा राष्ट्रीय जलचर म्हणजे रिव्हर डॉल्फिन, ज्याला गंगा नदी डॉल्फिन देखील म्हणतात. तो सुसू या नावाने प्रसिद्ध आहे. कासव, मगरी आणि शार्कच्या काही प्रजातींसह डॉल्फिन हे जगातील सर्वात जुने प्राणी आहेत. गंगा नदीतील डॉल्फिन फक्त गोड्या पाण्यात राहू शकतात आणि मूलतः आंधळा असतो. त्याला भारताचा राष्ट्रीय जलचर म्हणून घोषित करण्याचे कारण त्याला नष्ट होण्यापासून वाचवण्यासाठी केले गेले. पर्यावरण आणि वन मंत्रालयाने 2009 मध्ये गंगा नदी डॉल्फिनला राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून अधिसूचित केले. भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी हत्ती. भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी हत्ती आहे. भारतीय हत्ती ही आशियाई हत्तींची उपप्रजाती असून आशियाच्या मुख्य भूभागात आढळते. इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर द्वारे तो धोक्यात असलेल्या प्राण्यांपैकी एक म्हणून आहे. 2010 मध्ये पर्यावरण मंत्रालयाने हत्तींना हेरिटेज टॅग दिला होता. भारताचे राष्ट्रीय चलन रुपया. भारताचे राष्ट्रीय चलन भारतीय रुपया INR आहे. प्रजासत्ताकाचे अधिकृत चलन आहे. या चलनाच्या प्रवाहावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नियंत्रण असते. भारतीय रुपयाचे चिन्ह देवनागरी व्यंजन र पासून घेतले आहे. भारतीय रुपयाचे नाव चांदीच्या नाण्यावरून ठेवण्यात आले आहे, ज्याला रुपिया म्हणतात. 16व्या शतकात सुलतान शेरशाह सुरी यांनी प्रथम जारी केले आणि नंतर मुघल साम्राज्याने ते चालू ठेवले. भारतीय चलनासाठी अधिकृत चिन्ह 15 जुलै 2010 रोजी निवडण्यात आले. भारताचा राष्ट्रीय सरपटणारा प्राणी किंग कोब्रा. भारताचा राष्ट्रीय सरपटणारा प्राणी किंग कोब्रा आहे. त्याचे वैज्ञानिक नाव ऑफिओफगस हॅना आहे. हा विषारी साप दक्षिण-पूर्व आशियामार्गे भारतातील जंगलात आढळतो. त्याची सरासरी लांबी 5.6 ते 5.7 मीटर आहे. इतर साप, सरडे आणि उंदीर यांची शिकार करतो. हिंदू या सरपटणाऱ्या प्राण्याची पूजा करतात, म्हणून त्याचे सांस्कृतिक महत्त्व आहे. 2010 पासून IUCN रेड लिस्टमध्ये असुरक्षित म्हणून सूचीबद्ध आहे. भारताचा राष्ट्रीय पुरस्कार भारतरत्न. भारतरत्न हा भारताचा राष्ट्रीय पुरस्कार आहे. हा भारताचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार आणि सर्वोच्च नागरी सन्मान आहे. विज्ञान, कला, साहित्य, क्रीडा आणि सार्वजनिक सेवा या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले जाते. भारताचे तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी 2 जानेवारी 1954 रोजी या पुरस्काराची स्थापना केली होती. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारताची राष्ट्रीय चिन्ह आणि त्यांचा अर्थ पाहिला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा,
चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.